मूर्तीचं रूप सुद्धा पाहू शकतात, किती सुंदर दिसते आहे आणि सुंदर अशी मूर्तीला ना हे वर्क केलेलं आहे. आहे आणि देवीच्या मांडीवर गणपती बाप्पा बसलेले आहे. तर खूप सुंदर दिसते आणि देवी कमळात बसली आहे पाहू शकतात. आणि जे कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे साडीचं वगैरे तर अतिशय सुंदर वाटते आहे. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आलो आहे गणसंकुलला. या पहिली आपण ना परेल वर्कशॉपचा व्हिडिओ केला होता, तर तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आहे. अशी आशा आहे की या व्हिडिओवर सुद्धा तुम्ही खूप सुंदर असा प्रतिसाद द्याल, कारण आपण ह्याच्यामध्ये ना फक्त गणसंकुल ही चित्रशाळा दाखवणार आहे. तर इथे बरेचसे चित्रशाळा आहेत, जसे की अमर आर्ट्स आहे, सार्थक आर्ट्स आहे, श्रेया आर्ट्स आहे, वेळे ब्रदर्स आहे. तर आपण त्यांचे आज गणपती जाऊन पाहणार आहे, त्यांच्या कार्यशाळामध्ये जाऊन आता व्हिजिट करणार आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसाच हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला खूप सुंदर अशा मूर्त्या बघायला भेटणार आहे बाप्पाच्या. तर चला मग आता आपण आतमध्ये जाऊया. जर आपल्याला गणसंकुलला यायचं असेल ना तर जवळचं स्टेशन लोअर परेल आणि करी रोड आहे. या ब्रिजवरनं जर आपण खाली आलात ना तर इथे वन अभिज्ञा पार्क गेट 1 आहे. बघू शकता ही खूप मोठी बिल्डिंग आहे, त्याच्या अगदी ऑपोजिट हे गणसंकुल आहे. तर आता आपण इकडनं आतमध्ये जाऊया. तर आता आपण जातोय श्री गणेश चित्रशाळा. सुनील पंचाळ यांची ही कार्यशाळा आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन मूर्त्या पाहणार आहे आणि दादांची सुद्धा भेट घेणार आहे. त्यापूर्वी आपण इथे पाहू शकतात सुरेख अशा मूर्त्या आहेत वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये आणि सुरेख असं कलर दिलेला आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि सुनील दादांना भेटूया. तर आता आपल्यासोबत आहे सुनील पांचाळ दादा. तर यांची ही कार्यशाळा आहे. तर दादा तू काय सांगशील आपल्या कार्यशाळेबद्दल? आपली कार्यशाळा हा लालबाग भारत मातामध्ये मूर्ती आहे. आपला मेन जो आहे तो गणसंकुलन म्हणून आपला कारखाना आहे. इथे प्रत्येक वेगवेगळे मूर्तिकार आहेत. साधारण प्रत्येकाकडे 400-500 गणपती असतात. ओके. आणि आपण हे किती वर्षापासून करतोय आता? आम्हाला 15 वर्ष आहे. ओके. तरी किती मूर्त्या असतात आपल्याकडे दरवर्षी? 500-550 मूर्त्या असतात. ओके. पीओपी आणि माती हे दोन्ही प्रकारच्या मूर्त्या आपण इथे काढतो. ओके. तर दोन्ही प्रकारच्या मूर्त्या आपण ठेवतो. तरी स्टार्टिंग रेंज आपली काय आहे? रेंज पीओपीचे गणपती 4000 पासून स्टार्ट आहे. ओके. आणि किती फुटापासून ते आपण किती फुटापर्यंत गणपती बनवतो? 1.5 फुटापासून ते 8 फुटापर्यंत 8 ते 10 फुटापर्यंत गणपती करतो. ओके. हे पीओपी मध्ये. आणि मातीमध्ये 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत मातीमध्ये करतो. ओके. त्याच्यामध्ये आपण जास्त हाईटच्या बनवत नाही? नाही, जास्त हाईटचं बनवतो. ओके. तर इथे आता बघू शकता दादाने ना बऱ्याचशा मूर्त्या बनवलेल्या आहे आणि थोड्यांचं रंगकाम झालेलं आहे, तर काहींचं रंगकाम बाकी आहे. तसंच इथे एक मूर्ती पाहू शकतात आपण. आपलं जे राम मंदिरमध्ये मूर्ती आहे अयोध्येच्या, तसंच सेम गणपतीमध्ये मूर्ती बनवलेली आहे. किती सुंदर अशी ही मूर्ती आहे. छान असं काम केलेलं आहे मूर्तीवर पाहू शकता. अजून हिला ना पेंटिंग व्हायचं बाकी आहे. ही नेक्स्ट वीकपर्यंत ही पेंट होईल. आपण परत येऊ तेव्हा ही परत दाखवू तुम्हाला कशा प्रकारे हा मूर्तीचं रंगकाम होणार आहे. तसंच ही एक बघू शकता शिवशंकरांच्या रूपामध्ये आहे गणपती बाप्पाची मूर्ती. तर ही जवळजवळ एक 4 ते 5 फूट मूर्तीची हाईट आहे. तसेच इथे पण बघू शकतात बरेचशे मूर्ती आहेत आणि वेगळे बैठक आहेत. तसंच हे बघू शकतात विठ्ठल रखुमाईच्या रूपात आहे बसलेली मूर्ती आहे. तसंच ही एक बैठक आहे बघू शकतात. सुरेख असा कलर केलेला आहे. हे सगळे जे इथे आहेत ना हे पीओपीचे आहेत. तसंच हा एक पाहू शकता तुम्ही किती सुरेख वाटतोय गणपती. हा जवळजवळ आहे ना 1.5 फुटाचा गणपती आहे. तसंच पाठचा पण तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर वाटतोय. कलर कॉम्बिनेशन पाहू शकता. तसंच इथे खाली सुद्धा पाहू शकतात बऱ्याचशा गणपतीच्या मूर्ती अजून रंगकाम व्हायच्या आहेत. तसंच हा एक बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे. तसंच ही आहे ना बालमूर्ती आहे पण शिवशंकराच्या रूपामध्ये आहे. पाहू शकतात पाठी नाग आहे. तसंच पाषाणावर बसलेली मूर्ती आहे. तसंच इथे पण बघू शकतात. तसंच ही बैठक सुद्धा बघू शकतात खूप सुंदर आहे. धोतर बघू शकतात पिवळं दिलेलं आहे. हां.
पाहू शकतात खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. कलर कॉम्बिनेशन पाहू शकतात. ही पीओपीची आहे ना? ही किती फूट आहे? 2 फूट आहे. काय किंमत आहे ह्याची? ही 5,000 रुपये. ओके, तर आपल्याला ही 5,000 पर्यंत भेटेल. तसंच इथे ही पाहू शकतात. ह्या मूर्तीला काय रूप दिले जय आहे? मल्हार. जय मल्हारचं रूप दिलेलं आहे. ही किती फुटाची आहे? ही 2 फूट आहे. ओके, अजून ह्याच्यावर धोतर वगैरेचं काम धोतर बाकी आहे ना? म्हणजे ह्याच्यावर कपड्यांनी कपड्याने धोतर. रेडी करणार आहे गणपतीला. तरी ह्याची कॉस्ट किती होईल? ही 7,000 रुपये. ओके, तसंच ही एक बैठक पाहू शकतात. ही पण सुंदर आहे. ही बैठकीचं काय स्वरूप आहे? ब्राह्मण बैठक आहे. ही ब्राह्मण बैठक आहे. त्यामुळे आपण हे व्हाईट कलरचं धोतर दिलेलं आहे ना? ही किती फूट आहे तरी पण? ही पण साधारण 2 फूट आहे. ओके, 2 फूट आहे. तसेच आम्ही लास्ट टाइम आलो होतो तर आपण ही मूर्ती पाहिली होती. आता तिला पेंट झाले तर आपण तीही पाहून घेऊया. तर ही पाहू शकतात ब्राह्मण रूपामध्ये किती सुंदर अशी ही मूर्ती आहे. तसं इथे दादा आता आहे ना मूर्ती पेंट करतोय. ही आपली लालबागच्या राजाची मूर्ती आहे ना? बघू शकतात सुंदर अशी बैठक आहे लालबागच्या राजाची. आता ह्याच्यावर किती कोट येतात बेसिकली? पहिला कपडे कलर होतो, ओके, मग त्यावरती शेडिंग होती, हां, शेडिंग नंतर मग पॉल कलर होतो, मग आपली बॅकग्राऊंडचा पूर्ण एक टचअप देतो, ओके, त्यावरती अब्रक मग फिनिश. ओके. म्हणजे एक 5 ते 6 कोट होतात आपल्या ह्याच्यावर आणि त्यानंतर बाप्पाचं कोटिंग होतं कलरने. तर पाहू शकता आता आपण इथे पिंक कलर करतोय धोतरला. आणि हा जो कलर वापरला असतो तो हा कुठला कलर आहे? हा नॉर्मल आपला नॉर्मल कपडे कलर म्हणून बोलतो. ओके, तर पाहू शकतात ते सुंदर प्रकारे दादा आता कलर करतोय. तर आता पाहू शकतात अर्धा धोतर ऑलमोस्ट आहे ना कलर झालेला आहे. तर बघू शकता आता कलर केल्यावर आहे ना मूर्तीला एक वेगळं रूप आलंय. त्यात अजून भरपूर काम बाकी आहे. तसं तर इथे बघू शकतात इथे सुद्धा आहे ना कलरचं काम चालू आहे. तर इथे गरुडाचे विंग्स आहेत, ह्याला कलर करतायत आणि गरुडाला. हा गरुड गणपती आहे ना? मस्त वाटतं बघू शकता. तसंच इथे बघू शकतो आपण त्या दिवशी आलो होतो तर इथे विठ्ठलाचा गणपती बघितला होता. तर आता ह्याचं कलर काम आहे ना पूर्ण झालेलं आहे पाहू शकतात. तर खूप सुंदर वाटते. तसंच ही एक बैठक पाहू शकतात अतिशय सुंदर आहे. कलर कॉम्बिनेशन तर मस्तच दिली आहे. साधी बैठक आहे. तसंच ही एक पाहू शकतात. तसंच इथे आणखी बऱ्याचशा मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर पॅटर्न्स आहेत पाहू शकतात. काही जणांना व्हाईट पेंट करून ठेवलेलं आहे. अजून बॉडी कलर वगैरे करायचं आहे. तसंच इथे सुद्धा बघू शकतात अर्धा बॉडी कलरचं काम झालेलं आहे इथे पण. तसंच ही एक मूर्ती पाहू शकतात खूप सुंदर आहे. ह्याच्यावर धोती ड्रेपिंग केली जाणार आहे. तसंच ह्या ज्या आहेत ना ह्या सगळ्या आपल्या शाडू मातीच्या आहेत पाहू शकतात. खूप सुंदर बैठक आहेत. तर ह्या स्टार्टिंग रेंज आहे ना आपल्याला 4500 पासून आहे. तसंच ही एक बैठक बघू शकतात अतिशय सुंदर वाटते आहे. तसंच इथे बघू शकतात. तसंच ही एक मूर्ती तुम्हाला खूप आवडेल. छान अशी रथावर आहे पाहू शकतात आणि बालमूर्ती आहे त्यामुळे एक वेगळंच लुक आलं आहे या मूर्तीला. तसंच इथे पण आहे. तर इथे बघू शकतात बाप्पाच्या मूर्तीचं फिनिशिंगचं काम चालू आहे. तर ह्याच्यामध्ये जी एक्सेस माती वगैरे असते ती काढता का? ओके. तर ह्याला अशा प्रकारे फिनिशिंग केलं जातं. तसंच तिथे पण जे दादा आहेत ते पण फिनिशिंग करत आहेत. आणि कुठे काय वाटलं ना मग तिथे ते फिलिंग करून परत स्मूथनेस आणतात मूर्तीला. तर अशा प्रकारे इथे मूर्ती केल्या जातात. तसंच तुम्ही इथे बघू शकतात आपली सिद्धिविनायकाची सुद्धा मूर्ती आहे. खूप सुंदर मूर्ती. अजून ह्याच्यावर कलर काम बाकी आहे. त्यानंतर आणखी सुरेख दिसेल ही मूर्ती. आता आपण आलो आहे गणसंकुल सार्थक आर्ट श्री गणेश चित्रशाळा. त्यांनी त्यांचा इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तसंच इथे पाहू शकतात बऱ्याचशा गणेश मूर्ती आहे ना डिस्प्लेला लावलेल्या आहेत. तसेच ही आहे आपल्या स्वामींच्या रूपामध्ये श्री स्वामी समर्थ. ह्याच्यामध्ये पाहू शकतात इथे गोटी धरलेली आहे स्वामींनी. तर ही जी मूर्ती आहे ना ही खूप दुर्मिळ अशी मूर्ती आहे. रेअरली आपल्याला अशा मूर्त्या पाहायला भेटतात. तसं इथे बघू शकतात संत तुकारामाच्या स्वरूपात आहे. तसंच पाठी पण बघू शकतात. खूप सुंदर मूर्ती आहे. ही बघू शकतात बाल स्वरूपात आहे.
ही मूर्ती तर मला खूप आवडली आहे. खूप सुंदर असं कलर काम केलेलं आहे ह्याच्यावर पाहू शकतात. तसंच ही आहे ना सनफ्लावरमध्ये आहे. अतिशय सुंदर दिसते पाहू शकता. तसंच हे बघू शकतात हत्तीच्या सिंहासनावर आहे बेसिकली, म्हणजे त्याच्यावर सनफ्लावर दिलेला आहे बघू शकतात. पाठीमध्ये जास्वंदीचं फूल आहे आणि पाठच्या साईडला हत्तीचं रूप दिलेलं आहे. तसंच ही एक बघू शकतात, मस्तच आहे. मोठी मूर्ती आहे पण खूप सुरेख आहे. जर एखाद्याच्या घरात मोठी गणपतीची मूर्ती आणत असाल तर ही आहे ना खूप सुंदर मूर्ती आहे. तसेच इथे पण पाहू शकतात. तर आता आपण आहे ना आतमध्ये जाऊन काही मूर्त्या पाहूया. तर इथे बघू शकतात हा असा बोर्ड आहे सार्थक आर्ट्स. आणि आता आपण आतमध्ये जातोय. तर आतमध्ये जाताच आपल्याला इथे ही सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटते. तर आता आपण आलो आहे सार्थक आर्ट्स. तर पाहू शकतात खूप सुरेख अशा गणपतीच्या मूर्त्या इथे त्यांनी आणलेल्या आहेत. तर दादा तू काय सांगू शकशील सार्थक आर्ट्स बद्दल? यावर्षी काय नवीन असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे? आपल्याकडे दरवर्षी नवीन नवीन मॉडेल असतात आणि यावर्षी थोडं युनिक आपण पेंटिंग केली आहे आणि चालू आहे काम ते. ओके, तर आता किती वर्ष झाले तुला गणसंकुलमध्ये स्टॉल घालून? गेली 6 वर्ष आपण गणसंकुलमध्ये करतोय. ओके, आणि आपल्या ह्या ज्या मूर्त्या आहेत कुठपर्यंत जातात? आउट ऑफ इंडिया पण जातात आपल्या. ओके, अजूनपर्यंत कुठे कुठे शिफ्ट केल्यात आपण? दुबई वगैरे गेलेत आपले. केलेल्या आहेत. तर या ज्या आता मूर्त्या आहेत ह्या सगळ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच आहेत ना? हो, कशा अजून आपल्याकडे शाडू मातीच्या मूर्त्या यायच्या आहेत. ते येतील. ओके, आणि बुकिंग डेट काय आहे? बुकिंग डेट म्हणजे आपले लास्ट 10 दिवस असताना आपण बुक बंद करतो. 10-15 दिवस आधी. ओके, तर गणपतीला 10 ते 15 दिवस असताना दादा बुकिंग बंद करणार आहे. तर आता आपण आहे ना इथे मूर्त्या पाहणारच आहेत. तसेच दादा इथे आता जवळजवळ 6 वर्ष हे इथे काम करत आहेत. तर तुम्हाला इथे रिस्पॉन्स कसा आलेला आहे? खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे आणि लोकही आपल्या मूर्त्या जास्त करून आवडीने विकत घेतात. तर आपण दरवर्षी किती मूर्त्या बनवतो? तरी 3-350 मूर्त्या आपण करतो. ओके, तर दरवर्षी आपल्या 350 ते 300 मूर्त्या दादांकडनं विकल्या जातात. आणि दादांचं जे काम आहे ना ते पाहू शकतात अतिशय सुंदर आहे. जे फिनिशिंग वर्क म्हणाल तुम्ही केलेलं आहे किंवा डोळ्यांचे जे भाव आहे किंवा जे कलर कॉम्बिनेशन आहे ते अतिशय सुंदर दादांनी इथे दाखवलेलं आहे. तर दादा तुला खूप खूप शुभेच्छा यावर्षीसुद्धा आणि असाच तुझ्या धंद्यामध्ये प्रगती हो हे श्रीचरणी प्रार्थना. तर आता आपण इकडच्या मूर्त्या पाहून घेतो आहे. तर ही पाहू शकतात कोळी रूपामध्ये आहे गणपती बाप्पाची मूर्ती. खूप सुंदर वाटते आहे. पाठची पण मूर्ती खूप सुंदर आहे पाहू शकता, पण त्याला ड्रेपिंग नाही केलेलं आहे अजून, त्याच्यावर ड्रेपिंगचं काम बाकी आहे. तसंच ही एक मूर्ती पाहू शकता खूप सुंदर आहे. आणि ही सर्वात मोठी मूर्ती आहे दादांच्या काउंटरवर. ही किती फुटाची मूर्ती आहे दादा? ही किती फुटाची आहे? 3 फुटाची आहे. ह्याची काय किंमत आहे? ओके, तर ह्या
मूर्तीची किंमत आहे 25,000. पाहू शकतात खूप सुरेख अशी मूर्ती आहे. जर मंडळासाठी कोण पाहत असाल मूर्ती तर नक्की तुम्ही इथे या आणि ही बाय करा. तर या साईडला तुम्ही पाहू शकतात अमर आर्ट्स म्हणून आहे, अमर वाईकर. तर आता आपण इथे आतमध्ये जाणाऱ्यांनी पाहणार आहे. इथे सुद्धा काही मूर्त्या आहे ना डिस्प्लेला लावलेल्या आहेत. तसंच इथे पाहू शकतात सर्व मूर्तींना आहे ना कवर घालून ठेवलेलं आहे. आणि इथे मोस्टली तुम्हाला मूर्त्या पाहायला भेटतात ते ड्रेपिंग केलेल्या. बघू शकतात सुंदर असं कपड्यांनी ह्याला ड्रेपिंग केलेलं आहे. धोती फेटा सुंदर असं काम केलेलं आहे. तसंच इथे सुद्धा पाहू शकतात. तसंच ही एक मूर्ती पाहू शकतात खूप सुरेख वाटते येल्लो कलरमध्ये. आणि ह्याच्यावर सगळ्यावर बघू शकतात तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं ना वर्क केलेलं आहे. तसंच ही एक पाहू शकतात व्हाईट अँड रेड कॉम्बिनेशनमध्ये आहे. ती पण खूप सुरेख वाटते. तसंच ही सुद्धा. तर प्रत्येक मूर्तिकाराची ना एक वेगळी स्पेशालिटी आहे, त्याचं एक वेगळं काम आहे. इथे जेवढे पण कारखाने ना तिकडे तुम्हाला सगळीकडे ना एक वेगळं वेगळं काम पाहायला भेटेल आणि वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या पाहायला भेटतील. तसंच इथे बघू शकतात काहींना अजून ड्रेपिंग बाकी आहे. तसंच ह्या बघू शकतात ह्या पण खूप सुरेख आहे. तसंच ह्या पाहू शकतात. तुम्हाला क्लिअर नाही दिसणार कारण प्लास्टिकमध्ये आहेत. जेवढं क्लिअर होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी तुम्हाला. ही बघू शकतात. तसंच या लाईनमध्ये पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत. ही पाहू शकतात खूप छान आहे. डिजिटल प्रिंटचं धोतर आहे. तसंच फेटा बांधलेला आहे आणि त्याच्यावर बघू शकतात सर्व असे अलंकार घातलेले आहेत. तसंच हा एक आहे पाहू शकतात. तसंच इथे ना जे वर्क असतं बीड्सचं वगैरे किंवा खड्यांचं त्याचं कामचं केलेल्या मूर्त्या आहेत. तर ही विठ्ठल स्वरूपामध्ये आहे. तसंच इथे पण पाहू शकतात. ही संपूर्ण जी लाईन आहे ना ही ड्रेपिंग केलेली आहे. तर हा व्हाईटवाला सुद्धा खूप सुरेख वाटतो. ॲक्च्युली क्लिअरली दिसत नाही आहे पण तुम्ही इथे नक्की या आणि भेट द्या. तसंच हा पाहू शकतात पिंकमध्ये असाच व्हाईट पण आहे पाठच्या साईडला. तसंच हा बघू शकतात फेटा बघू शकतात एक वेगळा युनिक पॅटर्नमध्ये आहे. त्याचबरोबर मरून अँड ऑफ व्हाईट कॉम्बिनेशन दिलेलं आहे. ह्याच्यावर बघू शकतात खड्याचं वर्क केलेलं आहे मूर्तीवर. तसंच इथे सुद्धा मूर्तींवर खड्यांचं वर्क केलेलं आहे. वरती सुद्धा काही मूर्त्या आहेत. ॲक्च्युली इथे आता कोण आहे नाही आपल्याला प्राइजेस वगैरे सांगण्यासाठी, त्यामुळे मी फक्त तुम्हाला मूर्त्या दाखवतो आहे. तर आता आपण जाणार आहोत श्रेया आर्ट या कारखान्यामध्ये. तर इथे सुद्धा त्यांनी काही मूर्त्या डिस्प्लेला लावलेल्या आहेत. तर इथे सुद्धा सगळ्यांना ड्रेपिंगच्या मूर्त्या आहेत पाहू शकतात तुम्ही. खूप सुंदर असा पोशाख घातलेला आहे. वेगळ्या वेगळ्या वेशभूषामध्ये गणपतीच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि एकदम शाही लुक दिलेला आहे गणपतींना पाहू शकतात. ते पाहू शकतात खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आतमध्ये सुद्धा. ही एक मूर्ती पाहू शकतात खूप वेगळी आहे. हातामध्ये गणपती आहे. तसंच ही सुद्धा एक सुंदर अशी मूर्ती आहे. तसंच खाली सुद्धा काही मूर्ती आहेत पाहू शकतात. बेसिकली जे ड्रेपिंग वर्क केलेलं आहे ना ते पाहू शकतात किती सुंदर प्रकारे ते केलेलं आहे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा सुरेख दिले आहेत. तसंच तिकडे बघू शकतात धोतीचा एक वेगळा पॅटर्न आहे. तसंच हा एक बघू शकतात. तसंच इथे सुद्धा बघू शकतात खूप सुंदर जरी वर्कमध्ये धोती आहे. ही किती फुटाची आहे? 1.5 फूट. ओके. आणि काय कॉस्ट आहे याची? तसेच ही पण बघू शकतात खूप सुरेख वाटते ती आहे. तसेच ही कोळी बांधवांच्या रूपामध्ये आहे. वरती आई एकविरा लिहिलेलं आहे. तसंच ही पिंकवाली सुद्धा खूप सुरेख वाटते आहे. तसंच इथे सुद्धा एक कोळी बांधवांची मूर्ती आहे बघू शकतात. ही पण एक खूप सुरेख वाटते आहे पाहू शकतात. तशा बऱ्याचशा मूर्त्या आहेत इथे पाहण्यासारख्या आणि आपल्याला पाहिजे त्या हाईटनुसार इथे मूर्त्या आपल्याला भेटतील. तसंच हे पण बघू शकतात खूप सुंदर आहे.
ही एक चंद्रावर आहे, खूप सुरेख वाटते, पाहू शकतात. तसंच ही पण बघू शकतात देवी आहे. देवीच्या मांडीवर बसलेला आहे गणपती बाप्पा, खूप सुरेख वाटते. ही तरी 3 फूट असेल ना? 2.5 फूट आहे, बघू शकता ही 2.5 फूट आहे. तसंच हे बघू शकता चंद्रावर आणखी एक पॅटर्न आहे, म्हणजे कलर फक्त डिफरंट दिलेला आहे. तसंच इथे खाली बघू शकतात विठ्ठलाच्या रूपात आहे, खूप सुंदर. तर इथे बघू शकता आता आपण ह्याच्यावर जो प्लास्टिक काढलेलं आहे, तर मूर्तीचं रूप सुद्धा पाहू शकतात, किती सुंदर दिसते आहे. आणि सुंदर अशी मूर्तीला ना हे वर्क केलेलं आहे. तसंच इथे खाली बघू शकतात स्वामींची मूर्ती आहे, सुंदर अशी मूर्ती आहे. इथे पण बघू शकता स्वामींच्या हातात आहे ना गोटी दिलेली आहे. तर ही आहे ना शारदा गणपतीची मूर्ती आहे आणि ह्याच्यामध्ये गणपती आणि गणपतीची बायको असं हे गणपतीची मूर्ती बनवलेली आहे. आणि ह्या साईडला एक मूर्ती तुम्हाला दाखवतो, तुम्हाला नक्कीच आवडेल. ही देवी आहे आणि देवीच्या मांडीवर गणपती बाप्पा बसलेले आहे. तर खूप सुंदर दिसते आणि देवी कमळात बसली आहे, पाहू शकतात. आणि जे कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे साडीचं वगैरे, तर अतिशय सुंदर वाटते आहे. चला मग आता आपण ना नेक्स्ट कार्यशाळामध्ये जाऊया, तिथे पाहूया काय प्रकारचे गणपती आहेत. तर इथे जे 2 दादा तुम्हाला दिसतात आहेत त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे. तर ह्या कार्यशाळेमध्ये जेवढेही तुम्हाला गणपती इथे दिसतात आहे, तर त्याचं ड्रेपिंगचं काम ते करतात. तर इथे पाहू शकतात वेळे ब्रदर्स यांचा सुद्धा कारखाना आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे. तर काही मूर्ती त्यांनी आता इथे डिस्प्लेला लावलेल्या आहे, पाहू शकतात. आतमध्ये ना अंधार आहे, अजून चालू नाही झालेलं आहे. परत आपण येऊ तेव्हा ही कार्यशाळा आपण एक्सप्लोर करूया. वेळे ब्रदर्सचं आहे ना इकडे पण आहे, इथे शाडू मारुतीच्या गणपती मूर्ती आहेत आणि इथे आपल्याला आहे ना POPच्या मूर्ती असणार आहेत. तर ह्यांचं जे ओपनिंग आहे हे रविवारी होणार आहे. तर त्यानंतर इथे मूर्त्या असतील तर आपण येऊया आणि त्यांचा एक वेगळा व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी. तसंच इथे एक कारखाना आहे, तर इथे पण काही मूर्त्या बघू शकतात तुम्ही रेडी होत आहेत. तसंच इथे पण काही मूर्ती डिस्प्लेला लावलेल्या आहे. ही खूप छान वाटते, कृष्णाची मूर्ती आहे, पाहू शकता. कलर कॉम्बिनेशन खूप सुरेख दिलेलं आहे. तसंच इथे ना आतमध्ये आपण जाऊन पाहूया, येऊ. तर इथे पण पाहू शकतात बऱ्याचशा मूर्त्या आहे ना रेडी झालेल्या आहे. अजून ह्यांना रंगकाम बाकी आहे ना, तर इथे पण पाहू शकतात. तर इथे एक कार्यशाळा आहे, अजून ह्यांचा बोर्ड वगैरे लागायचं आहे. तर अजून खूप स्टॉल्स इकडे येणार आहेत. प्रत्येक कारखान्यामध्ये आपापलं काम चालू आहे, पाहू शकतात. इथे सुद्धा समोर एक कारखाना येणार आहे. गेल्या वर्षी इथे ना लाईनीत कारखाने होते, अजून ॲक्च्युली ना सुरुवात झाली नाही आहे. खूप लवकर आपण इथे आलेलो आहे, का तर तुमच्यापर्यंत आम्हाला हे पोचवायचं आहे की इथे ना कितपत काम चालू आहे. तर आता आपण पुढे जाऊन पाहूया काय काय काम चालू आहे. तर इथे बघू शकता श्री अष्टविनायक मित्रमंडळ ह्यांची ट्रॉली आलेली आहे धारावीवरनं. तसंच इथे आहे ना आपलं गणपतीचे जे पार्ट्स आहे ते बनवायचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे हा जो काता असतो आणि POP असतो तो मिक्स करून साच्यामध्ये भरला जातो. तर आता हे बघू शकतात हा चेस्टचा पोर्शन आहे. तर ह्यामध्ये ना ते आता बघू शकता अशा प्रकारे POP लावत आहेत. आणि हे जे आहे हे फेसचं आहे. तर हे बघू शकतात अशा प्रकारे कात्याला POP मध्ये बुडवलं जाते छानपैकी. आणि मग मूर्तीला आकार देण्यासाठी आतमध्ये बसवून हा साच्यामधनं ते काढलं जातं. ये सूखने को कितना टाइम लगता है? 10-15 मिनट में POP सूख जाता है. ओके. तर हे सुकायला एक 10 ते 15 मिनटं लागतात म्हणे. आणि त्यानंतर आपला एक एक जो पार्ट आहे गणपतीचा तो रेडी होतो. तर इथे सर्व हे ना गणपतीचे मूर्त्यांचे साचा आहे. आणि इथे बघू शकतात अग्निमोहित हे त्यांचं ब्रँड नेम आहे आणि त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर दादा आपण फक्त मंडळाचीच मूर्ती करतात? हो, मंडळाचीच. ओके. किती फुटाचे गणपती बनवता आपण? आम्ही लास्ट टाइम 22 फुटाचा गणपती केला. 22 फुटाचा केला. तर प्रत्येक वेळेला आपल्याकडे किती गणपती असतात? जसे माझे 20 फिक्स असतात. 20 फिक्स असतात आपले. कुठले कुठले असतात हे? हे आपलं धारावी साईडचे, कुलबा साईडचे, साई साईडचे हे करतो आम्ही. ओके. तर आपण फक्त मोठेच गणपती करतात? मोठे गणपती.
ओके, तर जे मंडळाचे गणपती आहे ना त्यांना जर आपली मूर्ती ह्यांच्याकडे द्यायची असेल तर त्यांनी त्यांचा नंबर वरती दिलेलाच आहे. तसंच आपल्याला दादा पण त्यांचा नंबर सांगतील. मी सिद्धांत सुरेश म्हणते. माझा फोन नंबर आहे 9773661080. ओके, तर दादानी आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर तुम्ही नक्की ह्यांना संपर्क साधा आणि ह्यांच्याकडनं मूर्ती बनवून घ्या. तर आता आपल्याकडे काही मूर्ती रेडी आहे का बघण्यासाठी? बघण्यासाठी रेडी नाही, आता कास्टिंग होते माझी. ओके, कास्टिंग झाल्यानंतर 2 दिवसात मूर्ती रेडी होऊन जाईल. तर हे बघू शकता आता कास्टिंगचं वर्क चालू आहे त्यांच्याकडे. तर आपण परत येऊ तेव्हा ह्यांच्या कारखान्यामध्ये व्हिजिट करू आणि मूर्ती पाहू कशी बनते आहे आणि काय काय प्रकारच्या इथे आणखी मूर्त्या होणार आहेत ते सुद्धा आपल्याला इथे दिसणारच आहेत. तर दादा तुम्ही तुमचा टाईम दिल्याबद्दल खूप थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तर इथे सुद्धा पाहू शकतात 2 मूर्त्या रेडी आहेत. बघू शकता खूप सुंदर अशी ही मूर्ती बनवलेली आहे. त्याच्या ज्वेलरीचं वगैरे पण काम केलेलं आहे. मूर्तीचं फेस बघू शकतात, अतिशय सुंदर. अजून ह्याला ड्रेपिंग वगैरे बाकी आहे. तसंच इथे सुद्धा एक आहे पाहू शकतात. नमस्कार मित्रांनो, तर अशा प्रकारे आता आपण ना गणसंकुल इकडच्या चित्रशाळा कव्हर केल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये अमर आर्ट्स आहे, श्री गणेश चित्रशाळा आहे, तसंच श्रेया आर्ट्स आहे आणि आपल्या पाठी पाहू शकतात सार्थक आर्ट्स आहे. तर अशा बऱ्याचशा ना चित्रशाळा इथे आहेत आणि इथे खूप सुंदर सुंदर असे ते गणपती घेऊन आले आहेत. तसंच इथे आता ना गणपतीचं रंगकाम वगैरे चालू आहे. तर तुम्ही नक्की इथे या आणि व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पाच्या मूर्ती आवडतील. तसेच इथे आहे ना मोठमोठे आपल्या मंडळाचे जे गणपती आहेत त्यांचं सुद्धा काम चालू आहे. तर त्यांचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर तुम्ही नक्की त्यांना संपर्क साधा. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन्स येतील. आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.